हॅलो हाय नमस्कार, कसे आहात सगळे. भाग्यश्रीज व्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत. नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी अंडा बुर्जी खूपच प्रिय असते, पण आपल्यापैकी बरेच जण व्हेजिटेरियन असतात, तर त्यांच्यासाठी अंडा बुर्जीला पर्याय म्हणून पनीर बुर्जी कशी बनवायची त्याची रेसिपी मी आज इथे शेअर करणार आहे. पनीर बुर्जी एग बुर्जी इतकीच टेस्टी बनते. कोणीही खाल्ल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर म्हणणारच नाही की हे पनीरपासून बनलेली आहे. रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण एका कढईमध्ये एक मोठी वेलची, 5 ते 6 लवंग, 5 ते 6 मिरे आणि 1 चमचा जिरे घ्यायचं आहे. त्यासोबतच 2 चमचे धणे घ्यायचे आहेत. या सगळ्यांचा आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे. पनीर बुर्जीचा हा सिक्रेट मसाला आहे. या मसाल्यामुळेच बुर्जीला खूप छान टेस्ट येते. लो हीटवरती हे सगळे मसाले छान भाजून घेऊयात. मसाले जास्त भाजायचे नाहीत, नाहीतर कडवट लागतील, त्यातला सगळा फ्लेवर कमी होईल. अगदी 5 मिनिटांमध्ये हा मसाला भाजून तयार होतो. तुम्ही पाहू शकताय मसाल्यांचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. आता आपण गॅस ऑफ करूयात आणि हा मसाला थंड झाला की मिक्सरमधून त्याची बारीक पावडर बनवून घेऊयात. आता त्याच कढईत 3 ते 4 चमचे मोहरीचं तेल घ्यायचं आहे. ही रेसिपी मोहरीच्या तेलात बनते, पण मोहरीचं तेल थोडंसं चवीला कडवट असतं. त्यातला तीव्रपणा कमी व्हावा म्हणून हे तेल अगदी कडकडीत गरम करायचं. त्यातून धूर निघाला पाहिजे इथपर्यंत ते गरम करायचं, जेणेकरून त्यातला कडवटपणा कमी होईल. तेल अगदी कडकडीत गरम झालेलं आहे, त्यातून धूरही निघतोय. आता गॅसची फ्लेम ऑफ करूयात आणि तेल थोडंसं थंड होऊ देऊयात. बरेच जण ही प्रोसेस स्किप करून मोहरीच्या तेलामध्ये मीठही ॲड करतात. त्यानेही मोहरीच्या तेलातला तीव्रपणा कमी होतो किंवा त्यातला जो सुवास आहे तो कमी होतो. तेल थंड होत आहे तोपर्यंत आपण एका पॅनमध्ये 2 चमचे बेसन भाजून घेऊयात. बेसन छान भाजलं की त्यातच 1 चमचा कसुरी मेथी ॲड करायची आणि तेही बेसनसोबत थोडीशी भाजून घ्यायची. कसुरी मेथी ऑलरेडी ड्राय असते, त्यामुळे तिला भाजायला जास्त वेळ लागत नाही. गॅस ऑफ केल्यानंतर जरी भाजली तरी गरम बेसनमध्ये ती आपोआप भाजली जाईल. आता बेसन आणि कसुरी मेथी साईडला काढूयात. तोपर्यंत आपलं तेलही थोडंसं गार झालेलं आहे. आता परत गॅस ऑन करू आणि तेलामध्ये सगळ्यात अगोदर 2 चमचे काश्मीरी रेड चिली पावडर ॲड करूयात. यामुळे भाजीला कलर खूप छान येईल. आणि त्यासोबतच आपण भाजून घेतलेलं बेसनही ॲड करूयात. बेसन अगदी 5 ते 6 सेकंदामध्ये तळलं जातं, कारण ते ऑलरेडी भाजलेलं आहे. त्यातच 2 चमचे फेटलेलं दही ॲड करायचं आहे. हे नॉर्मल दही आहे, जास्त आंबट नाही आहे आणि दही फाटायची शक्यता असते, म्हणून कधीही लो फ्लेमवरती दही फ्राय करायचं आणि नेहमी त्याला हलवत राहायचं, जेणेकरून ते फाटणार नाही. आता तुम्ही पाहू शकताय दही आणि बेसन व्यवस्थित तळल्यानंतर मी गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे. आता हा मसाला साईडला काढून घेऊयात. आणि त्याच कढईत 4 चमचे तेल ॲड करायचं आहे. तुमच्याकडे शेंगदाण्याचं तेल असेल तर उत्तमच, नसेल तर तुम्ही सनफ्लॉवर ऑइलसुद्धा यूज करू शकता. तेल गरम झालं की त्यात मी 1 चमचा जिरं ॲड केलेलं आहे.
जिरं तडतडलं की आपण त्यात 2 तमालपत्र ॲड करूयात. सोबतच फ्लेवरसाठी 1 चमचा हिरवी मिरची कट करून ॲड केलेली आहे. हिरवी मिरची परतून झाली की त्यात 1 मोठा कांदा बारीक कट करून तोही ॲड करायचा आहे. कांदा गोल्डन ब्राऊन झाला की त्यात 2 चमचे आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे. दोन ते 3 मिनिटांसाठी आलं लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर त्यात मी मीडियम साईज टोमॅटो बारीक कट करून ॲड केलेला आहे. सोबतच थोडंसं मीठही ॲड केलेलं आहे, ज्यामुळे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो. टोमॅटो सॉफ्ट झाला की त्यात मी 1 मोठा चमचा धनेपूड ॲड केलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडासा पावभाजी मसाला ॲड केलेला आहे. आता मसाले छान परतून झाले की त्यामध्ये आपण लाल तिखट आणि बेसन परतून घेतलेलं होतं, ते मिश्रण बाजूला काढून ठेवलं होतं. ते मिश्रण आता या ठिकाणी ॲड करूयात. सगळे मसाले व्यवस्थित एकजीव झाले की त्यामध्ये मी 1 कप गरम पाणी ॲड केलेलं आहे. गरज वाटल्यास परत थोडंसं पाणी ॲड करा. मी परत 1 कप पाणी ॲड केलेलं आहे, जेणेकरून मसाले व्यवस्थित शिजले जातील. आता ग्रेव्हीला मीडियम टू लो फ्लेमवरती 15-20 मिनिटे असं शिजू द्यायचं, जेणेकरून त्यातलं तेल रिलीज होईल. तुम्ही पाहू शकताय ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे. आता त्यातच थोडंसं पनीर हाताने चुरून त्यामध्ये ॲड करायचं आहे. मी जवळपास 250 ग्राम पनीर चुरून त्यामध्ये ॲड केलेलं आहे. तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही पनीर त्यामध्ये ॲड करू शकता. आता पनीर भुर्जी जवळपास तयार आहे. त्यात सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर आणि आपण ड्राय रोस्ट करून घेतलेला जो मसाला होता तो मसाला 2 चमचे ॲड करूयात. कोथिंबीर आणि मसाला ॲड केल्यानंतर ही ग्रेव्ही 15-20 मिनिटांसाठी अशी शिजू द्यायची, जेणेकरून मसाल्याचे फ्लेवर्स ग्रेव्हीमध्ये उतरतील आणि शिवाय तेलही रिलीज होईल.
ग्रेव्हीचा कलर उठावदार व्हावा यासाठी मी सगळ्यात शेवटी अगदी 2 ते 3 चुटक्या हळद ॲड केलेली आहे। तर तयार आहे आपली चमचमीत पनीर भुर्जी। ही रेसिपी चवीला खूपच टेस्टी बनते, एक वेळेस नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या चमचमीत रेसिपीसोबत। तोपर्यंत खात रहा, पॉझिटिव्ह रहा आणि पाहत रहा भाग्यश्रीज व्लॉग।